पंढरपूरच्या पंढरीनाथाला नमस्कार करतोय आणि त्याच्या पुंडलिकापासून ज्ञानेश्वरापासून आजपर्यंत असलेल्या संत मंडळींना मी श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. आपण 50 अभंग महोत्सवामधल्या 50 अभंगापैकी 7 अभंग झालेले आहेत आणि त्याचा पहिला सप्ताह संपलेला आहे. आता आपण 50 अभंगातला 9वा अभंग आणि दुसरा सप्ताह सुरू करत आहोत. म्हणजे दुसऱ्या सप्ताहाचा हा पहिला दिवस आहे आणि हे आपण निदान 50 अभंगापर्यंत ते चालू ठेवणार आहोत. आता आपणाला एवढा हा महोत्सव आणि एवढे हे अभंग मिळालेले आहे, तर आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये आणि स्वतःही त्याचं एकांताने चिंतन करावं. बघा, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुमचं 50 अभंगानंतर तुमचं ज्ञान कितीतरी वाढलेलं असेल. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. नित्यनियमाने हे अभंग तुम्ही पाहत जावा, वाचत जावा, स्मरण करत जावा, एकांतामध्ये चिंतन करा. आजचा हा पहिल्या दिवसाचा अभंग बोलतोय, जेणे माझे चित्त राय तुझ्या पायी, जेणे जे चित्त राय तुझ्या पायी, अखंड ते दे प्रेम सुख, अखंड ते दे प्रेम सुख, देह भाव राखा दूर करोनिया, देह भाव राखा दूर करोनिया, जनाचारी वाया जाय जैसा, जनाचारी वाया जाय जैसा, देह भाव राखा दूर करोनिया, देह भाव राखा दूर करोनिया, द्रव्यद्वारा नको मानाची आवडी, द्रव्यद्वारा नको मानाची आवडी, कवणे विषयी गोडी प्रपंचाची, कवणे विषयी गोडी प्रपंचाची, देह भाव राखा दूर करोनिया, देह राखा दूर करोनिया, जनाचारी वाया जाय जैसा, जनाचारी वाया जाय जैसा, तुझे नाम माझे जडोनी आचित्त, तुझे नाम माझे जडोनी आचित्त, एकांत लोकांत सदा राहो, एकांत लोकांत सदा राहो, देह भाव राखा दूर करोनिया, देह भाव राखा दूर करोनिया, जनाचारी वाया जाय जैसा, जनाचारी वाया जाय जैसा, देह भाव राखा दूर करोनिया.
तू काय म्हणे तुझे जडोनी आपाई, तू काय म्हणे तुझे जडोनी आपाई, झाला उतराई पांडुरंगा, झालो उतराई पांडुरंगा, देह भाव राखा दूर करोनिया, देह भाव राखा दूर करोनिया, जनाचारी वाया दाय जैसा, जनाचारी वाया दहाय जैसा, देह भाव राखा दूर करोनिया, देह भाव राखा दूर करोनिया. त्याचा सरळ अर्थ आपण बघूया. तुझं अखंड प्रेम सुख मला दे. या प्रेम सुखाच्या प्रलोभनाने तरी माझं चित्त तुझ्या पायावर राहावे. लोकांमध्येच राहणारा जनाचारी माणूस वाया जातो. तसा माझा देहभाव दूर करून ठेवा. मला द्रव्य दारा म्हणजे पत्नी नको आहे. मला मानाची आवड पण नाही आणि प्रपंचात कुठल्याही विषयाची मला गोडी माझ्यात राहू नये. तुझ्या नामाशी माझे चित्त जडून जावं. मग बाहेरच्या बाजूला एकांत असो नाही तर लोकांत असो, मला परवा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या पायाशी मला जोडून घेऊन पांडुरंगा, मी तू केलेल्या साऱ्या उपकाराचा उतराई झालेलो आहे. हा झाला सरळ अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, अखंडते देई प्रेम सुख हे बीज वाक्य आहे आणि महत्वाचं वाक्य आहे. हे अखंडते देई प्रेम सुख का, तर ते पहिल्या चरणाच्या पहिल्या पादात, जेणे माझे चित्त राहे तुझ्यापाशी. जेव्हा तू अखंड प्रेम सुख दिलंस, हे कारण आहे, तर माझ्या चित्त तुझ्या पायावर राहील. हे त्याचं फळ आहे. याच्यामध्ये आड येणाऱ्या गोष्टींची देखील तुकाराम महाराज निर्णय करतात आणि त्याच्यापासून दूर मला ठेवण्याचाही प्रार्थना करतात. कुठलं ते? दुसरी मागणी काय? जशा तऱ्हेने जनाचारी वाया जातो, कुठलाच पुरुषार्थ करू शकत नाही, तशा तऱ्हेने माझा जो मला देहभाव छळतोय तो दूर करून ठेवा. या ठिकाणी देहभाव राखा दूर करून या, जनाचारी वाया जाय जैसा. जनाचारी जाया वाया जैसा हे काय दृष्टांत आहे. आणखी सांगतायत दुसरं, द्रव्यदारा नको मानाची आवडी, कवनेविषयी गोडी प्रपंचाची. हे दुसरं मागणं आहे. तिसरं मागणं आहे, तुझे नाम माझे जडोन या चित्त, एकांत लोकांत सदा राहा. आणि शेवटी तुकाराम महाराज देवाचे उतराई कशी झालेत ते सांगतात. तुका म्हणे तुझे जडोन या पायी, झालो उतराई पांडुरंगा. पांडुरंगा, तुझ्या पायाला मी जडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तू जे सगळं मला दिलंस त्याचा मी
उतराई झालेलो आहे. हा झाला समन्वय झाला. आता प्रस्तावना पाहूया. प्रेम सुख याचा अर्थ काय? प्रेमाचे सुख, प्रेमाचे सुख का प्रेमरूप सुख, की प्रेम आणि सुख दोन्हीही, त्यापैकी कुठलाही अर्थ घेतलात ना तरी अर्थला. प्रेमाचं सुख असा अर्थ घेतला ते प्रेम ही आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी उत्कट भावना आहे. यालाच प्रीती, राग हे पर्यायवाची शब्द आहेत. प्रेम हे दुसऱ्या विषयी असते. कधी कधी आपण आपल्यावरच प्रेम करतो, तेव्हा प्रेम हे स्वतःवरही करता येते. प्रेम हे दुसऱ्यावरही करता येते. प्रेम हे एकतर्फीही असते आणि प्रेम हे दुतर्फीही असते. आपण मात्र समोरच्या माणसावर प्रेम करतोय, पण समोरचा मात्र काहीही प्रतिसाद देत नाही, तरी आपण मात्र त्याच्यावर प्रेम करतच राहतो. हे झाले एकतर्फी प्रेम. जेव्हा आपण दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा दुसरा देखील आपल्या प्रेमाची परतफेड, प्रेम खूण करत असतो. यामधून दोघांचेही परस्परावर प्रेम चढत्या भाजणीचे वाढतच जात. प्रेम हे निरपेक्ष असते आणि सापेक्षही असते. आईचे बालकावर जे प्रेम असते ना ते निरपेक्ष, पण पती पत्नीचे प्रेम असते ना ते सापेक्ष. या प्रेमात थोडासा जरी प्रतिबंध झाला तरी दुःखाचे प्रसंग येतात. विभक्त होण्याचे प्रसंग येतात. निरपेक्ष प्रेमाचे उदाहरण मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारी शिक्षिका, किडनी फेल झालेल्या मुलासाठी किडनी देणारी आई. आता आपण हे पाहूया, प्रेमाचं कारण पाहूया. ज्याच्यावर प्रेम करायचे त्याच्याविषयीचे अत्यंत आकर्षण अथवा आवड तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. आता प्रेमाचं स्वरूप, प्रेम कसं काय करतात, काय म्हणजे प्रेम? प्रेम करायला लागलेला माणूस आपल्या प्रेम विषयाचा सतत सहवास राहावा म्हणून इच्छा धरतो. त्याच्याभोवती सतत रुंजी घालतो, त्याला आवडेल असे काम करतो, त्याची आज्ञा पाळतो, त्याची सेवा करतो, त्याची स्तुती करतो, त्याचा इतरांकडे प्रचार प्रसार करतो. आता प्रेमाचे फळ पाहूया. ज्याच्यावर तो प्रेम करतो ना त्याच्याही कडून प्रतिप्रेम मिळायला लागतो. प्रेमाने प्रेम वाढते, प्रतिप्रेमाने सुख वाढते व सुखाने पुन्हा प्रेम वाढते, पुन्हा सुख पुन्हा प्रेम, अशी ही चढती बाजणी असते. प्रेमाचे आणखी दोन प्रकार आहेत, लौकिक आणि दिव्य प्रेम. लौकिक प्रेम हे द्रव्य, पत्नी, नोकर, चाकर, मोटर, सायकल, चाचाकी याच्या अनुकूलतेमुळे होणाऱ्या सुखाच्या अनुभवावरून होणारे प्रेम असते. नाशिवंताविषयीचे प्रेम असते.
आणि जेव्हा या साऱ्या लौकिक वस्तू प्रतिकूल बनतात तेव्हा त्याच वस्तू दुःखाच्याच कारण जन्माचं कारण राहत. एरथी माहिके दुःखाची जनिती नाही आदिरंतील अवसान, असं तुकाराम महाराज म्हणतायत. लौकिक आणि नाशवंत वस्तू वस्तू जसे द्रव्य, दारा, पुत्र, गो, अश्व, रथ, वाहन आणि आपलं जीवित हे सर्व दिग्देश काल यांनी ग्रासलेले असते. आणि जे दिग्देश काल यांनी मापलेले असते, तोडलेले असते, त्याच्या पाठीमागे उत्पत्ती आणि विनाश लागलेलेच असतात. जीवाच्या जीविताविषयी मागेही जन्म मरणाचे भय लागलेले असते. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. हा एकदा निश्चय झाला की माणूस अविनाशी सुखाच्या मागे लागतो. लौकिक वस्तूच्या अर्जन, वर्धन, रक्षण, विनाशाची चिंता जीवाच्या पाठीमागे लागलेली असते. चिंतामुक्त वस्तूची आस जीवाला लागलेली असते. द्रव्य, दारा, पुत्र, गृह, वाहन, उपजीविका हे प्रतिकूल झाल्यानंतर उद्वेग व्हायला लागतो. मग उद्वेग रहित अशी वस्तू मिळावी असे वाटते. जोडलेल्या वस्तू प्रतिकूल झाल्या, उपयोगी पडेनाशी झाल्या की त्या दुःख द्यायला लागतात. मग जीव दुःख रहित काही वस्तू असेल का म्हणून शोध घ्यायला लागतो. भय, चिंता, दुःख, उद्वेग, निराशा यांनी उद्विग्न झालेल्या जीव द्रव्य, दारा, पुत्र, मित्र यांच्याकडे आशाभूतपणे पाहत असतो की हे माझे रक्षण करतील. पण तेही सर्व नेमके संकटाच्या वेळी याला एकटे पाडतात. शेवटी त्याला अनुभव येतो की आपुलेच कोणी नाही, निश्चय चित्ती दृढ झाला. तुकाराम महाराज. आपल्या जवळ कोणीच नाही, आपला सखा कोणीच नाही, आपण एकटेच आहोत. संपूर्ण संसार प्रपंचापासून प्राण न पाहणारा जीव शेवटी निराश होतो. ज्या क्षणी जीव संसारापासून निराश होतो त्याच क्षणी दुरून संताची वाणी हळूहळू परंतु स्पष्टपणे कानी पडायला लागते आणि मग ती स्पष्ट होते. हरीची या भक्ता नाही भय चिंता, हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण. न लगे वाणे संसार उद्वेग, न लगे वाणे संसार उद्वेग, दडोनेडी पांग देवराव, दडोनेडी पांग देवराव. असो द्यावा धीर सदा समाधान, असो द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, व्यापिले जगतेने एके, व्यापिले जगतेने एके.
संसारामधील भय, चिंता, दुःख, उद्वेग, एकटेपणा आणि कुणीही आपला रक्षक नाही, कुणीही आपला सखा नाही, या निराशेतून बाहेर काढणारा आशेचा किरण दिसतो आणि तो म्हणजे हरी, भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन कोणी दे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवून दे. म्हणून ज्या वेळेला ना संसाराचा नाद सोडून देऊन एकदा का भगवंताला सन्मुख होऊ लागून भगवंताशिवाय अन्य रक्षक अन्य सखा मानत नाही, त्यावेळेला भगवंताच्या बाजूने देखील सारख्या हलायला लागतात. कशी? अंतःकरण निर्मळ व्हायला लागतं. तेव्हा भगवंत जीवाच्या अंतःकरणात बसायला लागतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. जेव्हा हृदयामध्ये साक्षात नारायणाचा वास व्हायला लागतो, तेव्हा जीवाला परमेश्वरी शक्तीचा अनुभव यायला लागतो. कसा तो बघा. पापे पळाले बापुडी, काळ झाला देशोधडी. पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी. तुका म्हणे धन्य काळ, आज प्रेमाचा सुकाळ. तुका म्हणे धन्य काळ, आज प्रेमाचा सुकाळ. जीवाला हरीच्या दिव्य प्रेमाची प्रचिती येते. या प्रेमाच्या सुखाने जीव मोहरून जातो. तेव्हा तोही काय म्हणतो, आनंदे कीर्तन कथा करी घोष, आवडीचा रस प्रेम सुख. आनंदे कीर्तन कथा करी घोष, आवडीचा रस प्रेम सुख. एकदा का जीवाला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आला, जीव त्या प्रेम सुखाला अगदी लांचावून जातो, वेडा होऊन जातो. हे सुख हृदयापासून कधीच फुटू नये, ते तुटू नये, ते अखंड मिळत राहावे, त्याचा कधी खंडच होऊ नये, अशा तीव्र इच्छेने तुकाराम महाराज भगवंताला प्रार्थना करतायत पहिल्या चरणामध्ये. जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी, जेणे माझे चित्त राहे तुझ्या पायी. अखंड ते देवी प्रेम सुख, अखंड ते देवी प्रेम सुख. या अखंड प्रेम सुखाच्या आड देहाची अनुभूती, त्यामुळे ते तुटक तुटक होते, त्याची जाणीव तुकाराम महाराजांना होते. जेव्हा जेव्हा दिव्य प्रेमाचा अनुभव होतो, पण त्याच्यापासून दूर जायला मन लागते, त्यामध्ये खंड पडतो, विक्षेप होतो, तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात. तेव्हा मनाला दुःखाची प्राप्ती नेमकी कोणापासून होते, कोणाच्यामुळे होते, कोणाच्यामुळे या प्रेमसुखात खंड पडतो, कोण विक्षेप देते. भूक, तहान, थंडी, उष्मा
याची जाणीव करून कोण देत आहे? तर सूक्ष्म आणि स्थूल शरीर हे कळून देत आहे. या सगळ्यांची जाणीव सूक्ष्म आणि स्थूल शरीर हे कळून येत आहे. मी देह आहे ही सततची जाणीव जीवाला परमेश्वराच्या नादी लागू देत. मी देह आहे याला देहभाव म्हणतात. हा देहभावात संसाराच्या अनेक गोष्टीशी आपला संबंध जोडून देतो. त्या सगळ्या वस्तूच्या नात्यांची आणि संबंधांची ओझी जीव वाहत असतो. या ओढ्यात आणि त्याचे स्वतःचे सुख तो हरवून बसतो. देवाच्या नादी लागल्यानंतर सुद्धा हा देहभाव सलत्या काट्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाची जाणीव करत असतो. जेव्हा देहाचा अहंकार आणि अभिमान म्हणजे देहभावच संपूर्ण अंतःकरण व्यापून बसतो, तेव्हा तो जीवाला हीन, दीन, दुःखी आणि लाचार बनवतो. बरोबर आहे? या उलट संपूर्ण अंतःकरण देवानेच व्यापून बसते, तेव्हा देहभाव अंतःकरणाच्या बाहेर फेकला जातो. देहभाव दीन बनवतो, लाचार बनवतो. एकांतात राहणारा माणूस भगवंताचे चिंतन, भजन, श्रवण, मनन, निधिध्यासन करतो. तो देव मार्गाला लागतो, त्याचं जीवन उज्ज्वल बनते. पण माणसांशी संबंध ठेवणारा माणूस माणसांच्या संगतीने वाया जातो. जसा जनाचारी माणूस वाया जातो, तशाच तऱ्हेने माझ्या अंतःकरणात असणाऱ्या देव भावाला एवढे निष्क्रिय, एवढे परिणाम शून्य, म्हणजे एवढे दीन लाचार बनव की तो मला त्रास देणार नाही. यासाठी प्रार्थना करतायत दुसऱ्या चरणामध्ये, देहभाव राखा दीन करनिया, देहभाव राखा दीन करनिया, जनाचारी वाया जाय जैसा, जनाचारी वाया जाय जैसा. जसा माणूस देहभावाला धरून मीपणा करायला लागतो, तसे द्रव्य, पत्नी, पुत्र, गाय, म्हैस, गाडी, जमीन, जायदाद या गोष्टी पण त्याच्याशी संबंधित असतात. त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये माझे पण असते. जीव ज्याच्या ज्याच्याविषयी संबंध करतो ते त्याचे होते. आणि जोपर्यंत कुठल्याही वस्तूशी तुम्ही अलिप्त राहता, उदासीन राहता, निरपेक्ष राहता, तोपर्यंत ही वस्तू तुमच्यावर परिणाम करत नाही. जगातल्या सर्व स्त्रियांविषयी तुम्ही उदासीन असताना, अलिप्त असताना, मग काय तुमच्यावर जगातल्या सर्व स्त्रियांचा भार पडतो काय? नाही ना. पण देवा ब्राह्मणांच्या आणि नातेसंबंधाच्या साक्षीने ज्या स्त्रीच्या गळ्यात तुम्ही फुलमाळा टाकली ती तुमची पत्नी होते. ती तुमची काय होते? पत्नी होते. आणि तिच्या भरण पोषण, रक्षण, दुखले खोकल्याची जबाबदारी तुमची असते. कारण त्या स्त्रीला तुम्ही माझी स्त्री असे म्हणतात. जगात एवढी मुले आहेत, पास होतात, नापास होतात, जगतात, मरतात, पण त्यांच्या सुखदुःखात तुमचा काही संबंध असतो का? नसतो. कारण त्यांना तुम्ही तुमचे मानलेले नसते. पण तुमच्या स्त्रीच्या संबंधातून उत्पन्न झालेले अपत्य ते तुमचे असते ना. म्हणून त्याचे पास होणं, नापास होणं, त्याला नोकरी लागणे, न लागणे, त्याचं लग्न होणं, न होणं, त्याला मुलं बाळ होणं, न होणं, त्यांचे दुखले खोपले, त्यांचे मरण धरण, या सगळ्याच्या
चिंताचे ओझे तुमच्यावर येते. जगात किती बँका आहेत, त्यात लोकांचे कोट्यवधी रुपये गुंतलेले असतात. एखाद्या बँकेत चोरी झाली, त्या बँकेचे दिवाळे वाचले, तेव्हा तुम्हाला थोडी डोकेदुखी असते का? पण ज्या बँकेत तुमची ठेव असते ना, त्या बँकेत अशी काही अफरातफरी झाली की तुमची झोप उडते, तुमचा बीपी वाढतो. तीच गोष्ट तुमची म्हैस, गाय, बैल, शेळी, कुत्रा, घर, मोटरसायकल, चारचाकी, ट्रॅक्टर, जमीन, जायदाद, बंगला याबाबत आहे. यांना जर आपण माझे मानले तर यांच्यामुळे आपल्या मनामध्ये सुखदुःखाच्या लाटा उठत असतात. मनुष्य आपल्या सुखासाठी अनंत गोष्टीशी संबंध करतो, अनंत गोष्टीचा संग्रह करतो आणि अनंत गोष्टीच्या समुदायाला माझे असे म्हणतो. अनंत गोष्टीचे ओझे व्यर्थ आपल्यावर वाहत राहतो. यालाच संसार, यालाच प्रपंच असं म्हणतात. हा संसार म्हणजे दुःखाचा सागर आहे. यात जीव गटांगळ्या खातो आणि अनंत यातना आणि दुःखाचा अनुभव घेऊन एकटेपणाचा अनुभव करतो. त्यावेळेला तो म्हणतो, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि याला देवी विट मज, बहु होता झाला क्षीण, नाही क्षण विसावा, दुःखी केले मी तूपणे, जवळी नेणे होते ते. ज्यावेळेला जीव संतांच्या कृपेने आपल्या जीवनाचा आधार आणि लक्ष भगवंतालाच बनवतो, तेव्हा सगळी परिस्थितीच उलटी पालटी होते. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे, जन धन माता पिता. हीच गोष्ट प्रार्थनेच्या रूपाने, मागणीच्या रूपाने सांगतायत तिसऱ्या चरणात. द्रव्यदारा नको मानाची आवडी, द्रव्यदारा नको मानाची आवडी, गवणे विषयी गोडी प्रपंचाची, गवणे विषयी गोडी प्रपंचाची. चित्ताचा म्हणजे अंतःकरणाचा स्वभावच आहे की ते सदैव इंद्रियाच्या पाठीपाठ बहिर्मुख. पती पत्नी पुत्र गाय बैल म्हैस जमीन जायदाद या सगळ्याच स्वतःच्या परिग्रहाविषयी आस्था असल्यानंतर ते त्यांच्या पाठीमागेच भटकत त्यांच्या सर्व इष्ट अनिष्ट धर्माचे ओझे वाहते व सुखी दुःखी बनते. मुलाला जेव्हा बाहेर भटकण्याची सवय लागली की घर बरे वाटत नाही, बाहेरच्या हॉटेलातील खाण्याची सवय लागली की घरची आईची भाजी भाकर आवडत नाही. जोपर्यंत बाह्य विषय मला इष्ट आहेत अशी खात्री होते, तोपर्यंत त्याच्याविषयी विश्वास आस्था आणि प्रेमही असते. त्याविषयी दोष पाहत नाही. त्यापेक्षा श्रेष्ठ क्षणिक काही नाही असेच त्याला वाटते. माणसासमोर तुलना करण्यासाठी जगत आणि देव समोर असावे लागतात. जीवासमोर संत जगताच्या तुलनेमध्ये पर्याय म्हणून देवाला उभे करतात. जगताचा सगळा अनुभव आला ना, आता बघ पर्याय म्हणून हा देव आहे, या देवाकडेच
आपल्या उपदेशाने देवाचे स्वरूप उभे करतात आणि संसाराचीही तुलना करून देवाची महानता, श्रेष्ठता आणि संसाराची दुःखपूर्णता, अनित्यता, विनाशित्व याचे ठसवून वर्णन करतात. अजूनपर्यंत ज्या संसारावर आपण मनापासून प्रेम केले, त्या संसाराने आपल्याला कुठल्या विनाशाच्या टोकावर आणून ठेवले आहे, हे स्वतःच्या अनेक अनुभवाने निश्चित करतो. संतांच्या उपदेशाने आणि सद्ग्रंथाच्या उपदेशाने संसाराचे दोष जसजसे ठग होऊ लागतात, तसतशी त्याविषयीची आस्था, विश्वास, प्रेम हे सगळे संपत्त. ज्या माणसाला संसाराचा वीट येतो, त्याचे मन सहज स्वभावानेच परमात्म्याकडे जाऊ लागते, ओढ घेऊ लागते. तिकडे परमेश्वरही स्वतःकडे सन्मुख झालेल्या जीवाला अनुग्रह करायला लागतो. जीवाला शांती, सुख, समाधान, प्रेम, आनंद, विश्राम याचे मोठमोठे अनुभव यायला लागतात. जीव जेव्हा द्रव्यद्वारा पुत्र, मित्र, गो, अश्व, जमीन, जायदाद यामधून सर्व आस्था काढून घेतो, त्याचे प्रेम संपते, तेव्हा परमात्मा त्याचे सर्व अंतःकरण व्यापून टाकतो. मुखातून केवळ परमेश्वराच्या नावाची धारा वाहते. चित्तात केवळ परमेश्वराचे नाव ओथंबून राहते. एकांत असू द्यात किंवा भीड गर्दी लोकांत असू द्यात, चित्त भगवंताच्या पायाचाच विचार करते. ही जीवाची उच्च कोटीची अवस्था. तुकाराम महाराज भगवंता जवळ सांगतायत चौथ्या चरणात, तुझे नाम माझे धरनिया चित्त, तुझे नाम माझे धरनिया चित्त, एकांत लोकांत सदा राहो, एकांत लोकांत सदा राहो. ज्याने आपल्यावर थोडेसे जरी उपकार केलेले असतील, तर त्याच्याविषयी कृतज्ञ राहून त्याच्या उपकाराची सव्याज भेट करणे आवश्यक. हा धर्म आहे. पण जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. तो पापी माणूस असतो. देवाने जर आपल्यावर अनंत उपकार केले आहे आणि संसारापासून बाहेर काढलेले आहे, देवाने आपले प्रेम आपल्याला दिलेले आहे, त्याने आपल्याशी मला जोडून घेतले, साऱ्या अनंतापासून दूर केले, तर देवाविषयी कृतज्ञ राहायला हवे. देवाविषयी कृतज्ञता म्हणजे देव आणि देवकार्य. देवाज्ञेविषयी वाटता विश्वास, देवाविषयीची निष्ठा, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीच्या सर्व व्यापारानं देव कार्याला झोपून टाकणे, काया वाचा मनाने संपूर्ण जीवनभर देव कार्य करत राहणे. आता चित्तात देवाशिवाय बाकी काही शेष राहत नाही. देवाविषयीची पराकोटीची कृतज्ञता हीच क्रिया उपकार कर्त्याचा कधीही विस्मरण न होणे. ते तुकाराम महाराज सांगतायत आपल्या शेवटल्या चरणामध्ये, 5व्या चरणामध्ये. या सगळ्याचं वर्णन जे मी केलेलं आहे, त्याचं हे सार या चरणामध्ये आहे. तुका म्हणे तुझे
जडून या पायी तू काय म्हणे तुझे, जडून या पायी झालो उतराई पांडुरंगा, झालो उतराई पांडुरंगा. अशा तऱ्हेने या जेणे माझे चित्त राहो तुझ्या पायी, अखंड ते देई प्रेम सुख. या तुकोबारायाच्या अभंगावर हे पहिल्या दिवसाचं चिंतन झालेलं आहे. उद्या दुसऱ्या दिवसाचं चिंतन करून सगळ्या मित्रांना, नातेवाईकांना हे ऐकायला लावा, इतर मित्रांना पण ऐकायला लावा, एवढीच विनंती आहे. रामकृष्ण हरी.